कमेंट बॉक्स मधला अगदी पॉप्युलर प्रश्न होता की ताई अमेरिकेत जॉबसाठी काय हायर एज्युकेशन बेस्ट आहे आणि मास्टर्स केल्यावर काय होतं इंडियामध्ये जॉब्स गुगल फेसबुक मायक्रोसॉफ्ट Every single day I'm gonna make something great. That's my way. Every single day I'm gonna make something great. That's my way. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी विदुला तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करते आपल्याच लडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमेरिका ही साजिरी. तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण खूप छान छान व्हिडिओज मी दर आठवड्याला आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. तर आजचा हा आपला व्हिडिओ असाच काहीसा माहितीपूर्ण. आपल्या कमेंट बॉक्समधला अगदी पॉप्युलर प्रश्न होता की ताई अमेरिकेत जॉबसाठी काय करावं लागेल आणि अमेरिकेत जॉब हवा असेल तर तो कसा मिळवायचा. तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर अमेरिकेत नोकरी मिळवायची कशी या विषयावर आपण बोलणार आहोतच, पण त्याआधी ना तुम्ही एक स्वतःला प्रामाणिक प्रश्न विचारायचा की मला नक्की अमेरिकेला का जायचं आहे. म्हणजे जस्ट बिकॉज माझी एखादी मैत्रीण अमेरिकेत आहे, मित्र अमेरिकेत आहे किंवा नातेवाईक अमेरिकेत आहे म्हणून मला अमेरिकेत जायचं आहे. अमेरिकेमधलं लाईफस्टाईल खूप कम्फर्टेबल आहे, खूप छान छान हॅपनिंग आहे असं तुम्हाला वाटत असेल म्हणून जायचं आहे, का तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं आहे, पैसे भरपूर कमवायचे आहेत म्हणून जायचं आहे. असं तुमचं एक प्रायोरिटी तुम्ही फिक्स करा आणि मग त्याप्रमाणे काय होईल ना, तुम्हाला जॉबसाठी यायला कुठल्या शहरात जायचं आहे हे ठरवायला खूप सोपं होईल. कारण इथे काय होतं, बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये तेवढं एक्सपेन्सिव्ह पण असतं आणि छोट्या शहरांमध्ये कंपॅरेटिव्हली तेवढं चिपर असतं. सो तुमचं एकदा प्रायोरिटी ठरली तर तुम्हाला त्याप्रमाणे अमेरिकेत नक्की कुठे जायचं आहे हे ठरवायला पण खूप सोपं होतं. आता आपण पुढचा मुद्दा घेऊया की अमेरिकेत व्हिजा कसा मिळवायचा. कारण अमेरिकेत जर तुमच्याकडे वर्क व्हिजा नसेल तर तुम्ही अमेरिकेत जॉबच करू शकणार नाही. वर्क व्हिजा म्हणजे काय, तर वर्क व्हिजा म्हणजे इथे तुमचं एक लायसन्स असतं की तुम्ही इथे काम करू शकतात. तर तो H1B व्हिजा तुम्हाला नसेल तर तुम्ही अमेरिकेत जॉब करू शकत नाही. त्यामुळे तो व्हिजा मिळवणं सगळ्यात तुमची फर्स्ट प्रायोरिटी आहे. तर तो व्हिजा मिळवायचा कसा, तर त्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही इथे स्टुडंट म्हणून येऊ शकतात किंवा तुमचं L1 व्हिजावर तुम्ही येऊ शकतात. तर स्टुडंट व्हिजा जो असतो तो F1 व्हिजा असतो आणि L1 व्हिजा म्हणजे तुम्ही ऑलरेडी एखाद्या कंपनीत जॉब करतायत आणि ती कंपनी तुम्हाला अमेरिकेत पाठवते, हा सेकंड ऑप्शन. तर आपण या दोघं ऑप्शनवर अगदी डिटेल चर्चा करूया. आता इथे येतो आपला पहिला ऑप्शन, जो म्हणजे तुम्ही इथे स्टुडंट म्हणून यायचं. सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे हा. आणि ह्या ऑप्शनमध्ये काय होतं, तुम्हाला बऱ्याच त्यात ऑपॉर्च्युनिटीज मिळतात चांगली कंपनी शोधण्याचा. आता ह्या विषयावर आपण एक सविस्तर चर्चा करूया. तर F1 व्हिजा म्हणजे स्टुडंट व्हिजावर तुम्ही येतात तर शक्यतो काय होतं, लोकांना इथे मास्टर्स करायला येतात. कारण पहिली गोष्ट म्हणजे इथलं हायर एज्युकेशन बेस्ट आहे आणि मास्टर्स केल्यावर काय होतं, तुम्हाला लगेच जॉबसुद्धा मिळतो. त्याच्यामुळे तुमचा तेवढा वेळ वाया जात नाही. म्हणजे खास बॅचलर्स करायला या मग मास्टर्स करा तर हा एवढा वेळ तुमचा वाया जात नाही. मास्टर्स केल्या लगेच तुम्ही जॉब शोधता येतो. अमेरिकेत शिकायला यायचं आहे तर कसं यायचं ह्या विषयासुद्धा ना आपल्या चॅनलवर एक ऑलरेडी व्हिडिओ मी बनवला आहे आणि त्यात खूप छान माहिती दिली आहे. जर तुम्हाला अगदी डिटेल जाणून घ्यायचं असेल इथलं सगळं एज्युकेशनबद्दल तर तो व्हिडिओ नक्की बघा, कारण उपयुक्त माहिती आहे अर्थातच. तर परत आपल्या मुद्द्यावर येऊया. तर इथे स्टुडंट व्हिजाचे बरेच फायदे आहेत आणि तो त्यातला एक फायदा म्हणजे काय, तर बरेच विद्यार्थी काय करतात, इथे आल्यावर ना नेटवर्किंगमध्ये स्वतःला जास्त इन्व्हॉल्व करतात. त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला इथे जॉबसाठी रेफरन्स द्यायला उपयोग होतो त्याचा. आणि बऱ्याच अमेरिकन कंपनीज अशा आहेत की ज्या रेफरन्सवर खूप भर देतात. तर रेफरन्स साठी तुम्ही त्या व्यक्तीला पर्सनली ओळखणं खूप गरजेचं आहे. असं होत नाही की अरे तो माझा मित्र तिथे कंपनीत काम करतोय आणि त्याला तुझा रेफरन्स हवा आहे, तर अशा व्यक्तीला तुम्ही रेफरन्स नाही देत शक्यतो अमेरिकन पीपल. सो त्या व्यक्तीला तुम्ही पर्सनली ओळखत असाल तर रेफरन्स हा मिळाला तर अमेरिकेत जॉब मिळायला तेवढं सोपं होतं. त्याच्यामुळे नेटवर्किंग हा इथला खूप मोठा असा प्रायोरिटी असते मुलांची. त्यानंतर इथे आपल्यासारखे कॅम्पस इंटरव्ह्यू होत नाही, इथे करिअर फेअर्स होत असतात.
तर करिअर फेअरमध्ये काय होतं, सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांचे लोक एकत्र येतात आणि ते आपापल्या कंपन्यांचं एक प्रकारची जाहिरात करत असतात. म्हणजे त्यांच्या कंपन्यांमध्ये कुठले कुठले आता पोस्ट अवेलेबल आहेत, त्यासाठी तुम्हाला कुठला एक्सपिरियन्स हवा आहे, हे सगळं ते सांगत असतात. आणि मग तुम्हाला जर एखाद्या कंपनीचा इंटरेस्ट असेल, त्या कंपनीत तुम्हाला जॉब करायचा असेल, तर तुम्ही तिथे जायचं, त्यांना त्यांच्या कंपनीबद्दल माहिती विचारायची की तिथलं वर्क एन्व्हायरमेंट कसं आहे, बाकी सगळं वर्किंग कल्चर कसं आहे. तर तुमचे जे प्रश्न असतात ते त्यांना विचारायचे आणि त्यावरनं मग तुम्ही ठरवायचं की तुम्ही त्या कंपनीत अप्लाय करायचं आहे का नाही. तर बेस्ट ऑप्शन तुम्हाला सांगते, आता समजा तुम्ही मेमध्ये ग्रॅज्युएट होत आहेत, तर अगदी एप्रिलमध्ये जॉब शोधण्यात अजिबात अर्थ नाही आहे. तुमचं लास्ट सेमिस्टर जसं स्टार्ट होतं ना, किंवा थर्ड सेमिस्टरमध्येच तुम्ही जॉब शोधणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो बेसिकली जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट होता, तुमच्या हातात जॉब असतो आणि मग तुम्हाला ऐनवेळी धावपळ करायची गरज पडत नाही. आणि तुम्ही इथे इंटर्नशिपचा सुद्धा ऑप्शन निवडू शकता. तर इंटर्नशिपमध्ये सुद्धा खूप जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज असतात. तुम्ही ज्या ठिकाणी इंटर्नशिप करतात तिथेच तुम्ही परत कंटिन्यू करू शकतात आफ्टर तुमचं डिग्री कंप्लीट झाल्यानंतर. तर तो सुद्धा एक खूप छान ऑप्शन आहे. आणि काय करायचं, लिंक्डइन वगैरे अशा ज्या वेबसाईट असतात ना, सोशल वेबसाईटवर जायचं, तिथे तुमचं प्रोफाईल असतं, तिथे छानपैकी तुमचं सगळे तुमचे जे तुम्हाला नोकरीमध्ये जे हवं आहे ते सगळं तिथे व्यवस्थितपणे मांडायचं. शिवाय तिथे तुम्हाला H1B व्हिसा हवा आहे हे तिथे वर मेन्शन करायला विसरायचं नाही. आणि बऱ्याचदा असं होतं, तुम्ही ज्या कंपनीत जॉबसाठी अप्लाय करतायत त्या कंपनीच्या वेबसाईटवरच दिलं असते की ते H1 स्पॉन्सर करणार आहेत का नाहीत. त्यामुळे काय होतं, तुम्हाला ते पटकन समजायला सोपं होतं की अरे मी करू का इथे अप्लाय, तेवढा आपला वेळ वाचेल. नाही तर मग उगाचच तुम्ही अप्लाय करणार, ते H1 व्हिसा स्पॉन्सर करत नसणार, तर तुमचा पूर्ण वेळ वेस्ट होणार. त्यामुळे आधी हा शोध लावा की ती कंपनी तुम्हाला H1 स्पॉन्सर करणार आहे का, तुमचा F1चा तो H1 ते करणार आहेत का. तर तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे शिक्षण खूप एक्सपेन्सिव्ह आहे. कारण साधारण वर्षाचा खर्चच तुमचा $30,000 ते $60,000 येतो. आणि त्यानंतर परत इतर एक्सपेन्सेस खूप वेगळे असतात. म्हणजे आपलं घर भाडं, इथे पाण्याचं बिल, गाडीचं रेंट, असं सगळे वेगवेगळे इथे एक्सपेन्सेस असतात. तो हे सगळं कव्हर करून तुम्हाला मॅनेज करायचं असतं. त्यामुळे ज्यांना परवडतं त्यांच्यासाठी तर चांगलीच गोष्ट आहे, पण ज्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत. आणि ते सुद्धा मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले आहेत, तर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. आणि आता झाली आहे तुमची डिग्री, तुमचं मास्टर्स कंप्लीट झालं आहे, पण तुम्हाला इंटर्नशिप थ्रू जॉब मिळाला नाही आहे किंवा तुमच्याकडे ऑलरेडी जॉब नाही आहे, करिअर फेअरमध्ये तुम्ही सिलेक्ट झाला नाही आहेत, तर मग काय करायचं. तर अशा वेळी काय असतं, तुम्हाला एक 90 दिवसाचा पिरियड दिला जातो. म्हणजे तुमच्या व्हिसावर तुमची डिग्री कंप्लीट झाली की तुम्ही अमेरिकेत 90 दिवस राहू शकतात. तर त्या 90 दिवसांमध्ये तुम्हाला आता मोठं टास्क असते, ती म्हणजे एम्प्लॉयर शोधायची जो तुम्हाला H1B स्पॉन्सर करेल. तर तुम्हाला H1B स्पॉन्सर करणारा जर एम्प्लॉयर मिळाला तर बेस्ट आहे, आणि नाही मिळाला तर तुम्हाला तुमची बॅग पॅक करून परत भारतात यावं लागतं. आता H1 व्हिसा मिळणं खूप सोपं नाही आहे, खूप कठीण आहे अर्थातच. कारण फक्त स्टुडंट्स अप्लाय करत नसतात, तर जगभरातून प्रत्येकजण अमेरिकेत येण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर हा खूप मोठा आकडा आहे. कारण चायना झालं, आपल्या एशियन कंट्रीज झाल्या, शिवाय अमेरिकेत पण बरेच जण खूप प्रयत्न करत असतात स्टुडंट्स. तर त्यांचं एक लॉटरी सिस्टीम आहे आणि हे सगळ्यात मोठं तोटा आहे ॲक्च्युली. तर H1B व्हिसा ही लॉटरी सिस्टीममध्ये असते आणि त्यात तुम्ही लकी ठरलात तर तुम्हाला H1B व्हिसा मिळू शकतो. आता 2020 साली काय झालं, 200,000 लोकांनी अप्लाय केलं आणि त्यापैकी फक्त 60,000 लोकांचा व्हिसा स्पॉन्सर झाला. तर ते सुद्धा तुमचं लक आहे की त्यात तुमचा नंबर येणं. कारण की काय होतं, US कंपनी जे असतात ना, त्या शक्यतो USच्याच लोकांना प्रिफर करत असतात ज्यांच्याकडे ऑलरेडी H1B व्हिसा असतो. कारण की H1B व्हिसा म्हणजे खूप पेपरवर्क आणि त्यात खूप वेळ जातो. त्याच्यामुळे शक्यतो जर तुमच्याकडे रेडी असेल H1B तर अशा लोकांना ते पटकन जॉबवर घेत असतात. तर काही लोक काय करतात, तिथल्या तिथेच कंपनी चेंज करतात, त्यामुळे त्यांच्याकडे ऑलरेडी H1B व्हिसा असतो. मग असे लोक जॉब घेऊन टाकतात आणि मग स्टुडंट्सला प्रॉब्लेम होतो. तर ही एक तोटाची गोष्ट आहे. अशा वेळी जर तुम्हाला नाही तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागला तर मग दुसरा एखादा एम्प्लॉयर शोधायचा जो तुम्हाला H1B स्पॉन्सर करेल, किंवा मग दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला परत बॅग पॅक करून इंडियाला यावं लागतं.
हां, आणि काही वेळा काय करता माहिती का मुलं, जर MS नंतर जॉब नाही मिळाला, तुमचा 90 दिवसाचा स्पॅन पण संपला, तर मग अशावेळी ते PhD सारखे ऑप्शन्स चूज करतात. म्हणजे तुम्हाला अजून इथे राहण्याची संधी वाढते तुमची आणि तुम्हाला तेवढंच मग नोकरी शोधायला पण वेळ मिळतो. तर हा सुद्धा एक ऑप्शन आहे. म्हणजे लोक इथे मग रिसर्च करतात आणि तेवढ्या वेळात मग ते चांगला जॉब शोधायला प्रयत्न करत असतात. तर हे झालं F1 विजाबद्दल, की त्याचं डिसएडव्हान्टेज मी तुम्हाला सांगितलं. आता आपण बोलूया ॲडव्हान्टेजबद्दल, म्हणजे त्याच्या फायद्याबद्दल. तर इथे ना जेव्हा तुम्ही जॉबला लागतात, तुमचा 90 दिवसाचा पिरियड कंप्लीट झाला, तुम्हाला छानपैकी नोकरी मिळाली आणि तुम्ही जॉबला लागले, तर ते आपल्याला 1 वर्षाचा OPT पिरियड देत असतात. तर त्या OPT पिरियडमध्ये मग तुमचा H1B तुम्ही अप्लाय करायचा असतो. तुमची कंपनी ते सगळं तुमच्यासाठी करते, तुम्हाला यात काहीही करायचं नसतं. H1B विजासाठी येणारा सगळा खर्च आपल्या कंपनीकडनं होत असतो. त्याच्यामुळे कंपनी ते सुद्धा बघत असते की तुम्ही खरोखर तेवढे स्किल्ड आहात का, कारण की मग पैसे वेस्ट होतील, राईट, जर तुम्ही तेवढे असाल केपेबल नसाल तर. म्हणून कंपनीचं पहिलं गोल ते असतं की तुम्ही तेवढे आहात का स्किल्ड, कारण एवढा खर्च होणार असतो, एवढा वेळ त्यात जाणार असतो, तर तुमच्यातसुद्धा तेवढे क्वालिटीज असणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर हा शक्यतो त्यांचा पहिला क्रायटेरिया असतो. आणि मग तो OPT पिरियड जो तुमचा असतो तो 1 वर्षाचा असतो. आणि ज्यांचं स्टेम मेजर असतं, स्टेम जे स्टुडंट्स असतात त्यांना 3 वर्षाचा मिळतो. आणि 1 वर्षात आपण एकदा अप्लाय करू शकतो, म्हणजे त्यांना 3 चान्सेस असतात, कारण हा 3 वर्षाचा त्यांचा OPT पिरियड असतो. तर ही त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. आणि एकदा मग तुमचं झालं, छान जॉब लागला, तर तुमची कंपनी मग तुम्हाला H1B करायला हेल्प करते. आणि त्यात जर तुम्ही अजून लकी असाल तर तुमचं पहिल्या 5 वर्षात ग्रीन कार्डची सुद्धा प्रोसेस स्टार्ट होते. तर त्यामध्ये काय होतं, 1 ते 2 वर्ष असतात ना, तर ते तुमचं अप्लाय करण्यात जातं. परत त्याच्यानंतर 2 वर्ष जे असतात ना, तर ते सगळं पेपरवर्क करण्यामध्ये जातात. आणि ॲक्च्युअल ग्रीन कार्ड तुम्हाला 10 ते 12 वर्षांनी मिळतं. म्हणजे आपण जस्ट एक एक्झाम्पल घेऊया, तुम्ही इथे वयाच्या 22व्या वर्षी आलात, तर तुमचा विजा तुम्हाला 38 ते 40 वर्षामध्ये मिळेल, 38 ते 40व्या वर्षात मिळेल. तर अशी ही साधारण ही सगळी प्रोसेस असते. आता ग्रीन कार्डमध्ये पण काय होतं माहिती आहे का, ती प्रोसेस जर चालू असेल आणि त्या दरम्यान जर तुमचा जॉब गेला किंवा तुम्हाला काढून टाकलं गेलं, तर परत 2 ऑप्शन्स असतात. एक तर तुम्हाला घरी यावं लागतं सगळं आपल्या काशा गुंडाळून, नाही तर तुमच्याकडे 2 महिन्याचा पिरियड असतो, त्यामध्ये मग तुम्ही नवीन जॉब शोधायचा आणि मग परत त्या कंपनीमध्ये अप्लाय करायचं. तर हे असे 2 ऑप्शन्स इथे आहेत. तर आता आपण हे सगळं बोललो F1 विजाबद्दल, हे सगळं झालं स्टुडंट विजाबद्दल. स्टुडंट म्हणून तुम्ही ऑलरेडी US मध्ये असतात, त्यामुळे तुम्हाला एक इझी ॲक्सेस सगळीकडे असतो आणि त्याचा खूप फायदा होतो. आता बोलूया आपल्या दुसऱ्या प्रकाराबद्दल, जो आहे L1 विजा. तर L1 विजा येस. तर L1 विजा म्हणजे तुम्ही ऑलरेडी एखाद्या कंपनीत जॉब करतायत. आता इंडियामध्ये गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट अशा ज्या कंपनी आहेत, ज्या अमेरिकेतसुद्धा आहेत, तर अशा कंपनींमधनं तुम्ही इथे येऊ शकतात अगदी आरामात. पण मेन गोष्ट म्हणजे तुम्ही तेवढे स्किल्ड आहात का, ही त्यांची मेन असते प्रायोरिटी. तर तुम्ही तेवढे स्किल्ड असाल आणि तेवढा तुमचा एक्सपिरियन्स असेल, कारण अमेरिकेमध्ये जॉब मिळवायचा झाला तर डिग्री तर आहेच, पण तुमचा एक्सपिरियन्स किती आहे ते खूप मॅटर करतं, कारण त्यावरच तुमची मग जॉबचा रोल ठरत असतो, कारण एक्सपिरियन्स अमेरिकेत मॅटर करतो खूप. तर तुम्ही काय करायचं, तुम्ही भारतात ऑलरेडी काम करत असाल तर तुमच्या एम्प्लॉयरला तुम्ही सांगू शकतात की तुम्ही इकडे येण्यासाठी इच्छुक आहात. मग एम्प्लॉयर ते सगळं ऑब्झर्व होतं की तुम्ही आहात का तेवढे केपेबल, तुम्ही अमेरिकेत जाण्याच्या तेवढे आहात का, तुमचे क्वालिटी तेवढे स्किल्स आहेत का, कारण तुमच्यावर खूप खर्च होणार असतो कंपनीचा पूर्ण विजा प्रोसेस होण्यासाठी, बरोबर. तर एकदा तुम्ही तुमची पात्रता दाखवली त्यांना, तर तुमचा एम्प्लॉयर जो असतो ना, तो स्वतःच तुम्हाला रेकमेंड करत असतो अमेरिकेत येण्यासाठी. आणि मग एकदा ते अप्रूव्ह झालं तर मग तुमची कंपनीच पूर्ण तुमच्या LC ॲप्लिकेशनवर काम करते. आणि मग ते झालं की तुमचं ते अप्रुव्हल झालं की मग तुम्हाला अमेरिकन काउन्सिलेटला जावं लागतं. तिथे तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि त्यात जर तुमचं सिलेक्शन झालं तर ते आपल्या H1Bवर स्टॅम्प देतात आणि मग तुम्ही अमेरिकेत येऊ शकतात. तर हा एक सेकंड ऑप्शन झाला, म्हणजे ऑलरेडी तुम्ही काम करतायत त्या कंपनीत आणि कंपनी टू कंपनी तुम्ही US मध्ये येत आहेत. तर त्यामध्ये पण काय होतं, एक H2B विजा म्हणून प्रकार आहे. तर तो प्रकार काय आहे की तुम्ही इथे टेम्पररी येतात, परमनंटली नाही येऊ शकत.
टेम्पररी जेव्हा तुम्ही येतात ना, तर तो फक्त 3 वर्षासाठी येतात आणि तो 3 वर्षाचा एक प्रकारचा करार असतो आणि तो संपला की मग तुम्हाला परत तुमच्या देशात परत जावं लागतं. आता तुम्ही म्हणाल मग ताई, हा H1B मधला फरक आणि L1 मधला फरक काय? तर L1 मधला फरक आणि H1B मधला सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे H1B थ्रू तुम्ही कंपनी टू कंपनी, कुठल्याही कंपनीत तुम्ही कंपनी चेंज करू शकता. तुम्ही असं कोणाचे बांधलेले नसतात, तुम्ही तुमच्या मनाचे राजे असतात. थोडक्यात तुम्हाला कंपनी चेंज करायची असेल तर. L1 मध्ये कसं होतं, तुम्हाला त्या कंपनीने पाठवलं असतं, सो तुम्हाला त्या कंपनीसाठीच काम करावं लागतं, तुम्ही कंपनी बदलू शकत नाही. हा एक त्यातला फरक आहे. तर हा एक त्यातला फरक आहे. L1 थ्रू अमेरिकेत येणारे सगळ्यात जास्त लोक म्हणजे इंजिनियर्स आहेत IT फील्डमधले, आणि ते शक्यतो न्यूयॉर्क किंवा सॅन फ्रान्सिस्को, सियाटेल, ज्या ठिकाणी अशा मोठ्या कंपनीज आहेत, फेसबुक, ॲमेझॉन किंवा मायक्रोसॉफ्ट, अशा कंपनीज जिथे आहेत तिथे ते जात असतात. आणि बाकीचे जे असतात प्रोफेशन्स लाईक डॉक्टर्स किंवा टीचर्स, सायंटिस्ट, तर हे सगळे जरा कमी एक्सपेन्सिव्ह ठिकाणी आपला जॉब बघत असतात, कारण ते त्यांना तेवढं परवडतं. IT फील्डमध्ये वर्क करणाऱ्यांसाठी खूप चॅलेंजिंग असे रोल्स असतात आणि तेवढाच त्यांचा चॅलेंजिंग पगार पण असतो, त्यामुळे त्यांना तिथे मोठ्या शहरात राहणं हे परवडतं. आणि ही अशी होती सगळी इथे जॉब कसा मिळवायचा त्याबद्दलची माहिती आणि व्हिजाचे प्रकार. आणि मी यामध्ये बरेच मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे इथे अप्लाय कसं करायचं, कुठल्या कुठल्या प्रोसेसेस आहेत. आणि तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला अजिबात संकोच करू नका विचारायला. मी ऑलवेज तुमच्या कमेंट्सला आन्सर द्यायला रेडी आहे. आणि तरीही तुम्हाला अजून प्रश्न असतील तर मी त्यावर एक खास व्हिडिओसुद्धा बनवेल आणि सगळ्या प्रश्नांचं समाधान नक्कीच करेन. तर आय होप तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. तर पुढचा व्हिडिओसुद्धा ह्याच विषयावर खूप छान इंटरेस्टिंग मी आणणार आहे, जो तुम्हाला प्रचंड आवडेल, माझी खात्री आहे. तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, हसत राहा, आनंदात राहा आणि हो, घरातच राहा. धन्यवाद. Every single day